चला झटपट आज आपल्याला टोमॅटोचा ठेचा बनवायचा आहे। तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या असे तुकडे करून भाजून घ्यायचे, खरपूस अशा भाजायचे, सर्व बाजून एकच कलर असा आला पाहिजे। त्याच्यानंतर भाजून झाल्यानंतर काढून घेतलेले आहे। त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घातलेले आहे। आता इथे टोमॅटो आहे ना असा मध्यभागी चिरून घेतलेला आहे, म्हणजे कसं काय वेळेस बघा असं अळई वगैरे असते, त्याच्यामुळे इथे मध्यभागी चिरून आणि ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं। आता मिरच्या आणि लसूण तोपर्यंत खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेते। आता इथे 2 मिनिटं झालेली आहे, बघू शकता आपण। आता उलटे करून घेऊ टोमॅटो आणि परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवू। हे बघा खूप छान लागतो या पद्धतीने, साधा आणि सिंपल ठेचा आहे टोमॅटोचा। आता ज्यावेळेस काय वेळेस भाजी वगैरे नसते ना, त्यावेळेस तुम्ही असा हा ठेचा करून बघा, बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतो गरम गरम। चला इथे दुसरी बाजू पण झालेली आहे, आपण आता काढून घेऊया आणि त्याचं साल काढून घेऊ। साल काढून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला ना मॅश करून घ्यायचा आहे तो। आता इथे मी रवी घेते आणि रवीनं मॅश करून घेतलेलं आहे, बघू शकता। चला आता इथे बघा त्याच तव्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे चांगला। त्याच्यानंतर इथे बघा तो जो ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं तो पण तळून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण बघा इथं जो टोमॅटो मॅश करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आणि इथे बघा तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर घालू शकता, माझी संपलेली आहे। चला इथे बघू शकता 2-3 मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे। हे बघा असा थोडासा पसरवून द्यायचा, खूप छान लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर, नक्की करून बघा। चला त्याच्यानंतर जेवण वगैरे झाली। इथे बघा मकाईचे कणसं आणलेले होते, आता चला म्हटलं ते पण उकडू। हे बघा अशी मग आता काही बसत नाही, 2च ठेवून बघते, नंतर जाऊ द्या। आता थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं, जास्त नाही पाणी घालायचं, अगदी थोडंसं घालायचं नॉर्मल, आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं। चला आता इथे बघा कुकरचं झाकण लावते। हे बघा असं मी थोडंसं इकडे तिकडे करून घेतलं, म्हणजे मक्काला पण मीठ लागेल। चला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता। आणि मक्का उकडत टाकताना काय करायचं माहिती का, शिट्टी हवा काढून द्यायची आणि लगेच मक्का काढायचा, म्हणजे असं वेगळाच होत नाही, खूप छान होतो हे बघा। चला या तुम्ही पण मक्का खायला आणि करून बघा तुम्ही टोमॅटोचा ठेचा।